कुरुक्षेत्रावर युद्धाची क्षणाक्षणाला जवळ येणारी वेळ, तणाव, भीती, अपेक्षा आणि अनिश्चितता. आणि अशा वेळी घुमतो एक शंखनाद. हा फक्त युद्धाचा आवाज नाही, तर धर्माच्या बाजूने उभे राहण्याचा निर्धार आहे. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयाः पौंड्रम दद्धम्मो महाशंखम भीमकर्म वक्रोदराः. अर्थ: या श्लोकात सांगितले आहे की इंद्रियांचा स्वामी असलेले श्रीकृष्ण यांनी पांचजन्य नावाचा शंख वाजवला. अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख फुंकला आणि महाशक्तिशाली भीमाने पौंड्र नावाचा प्रचंड आवाज करणारा शंख वाजवला. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत. जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांचे इंद्रियसुद्धा त्यांच्या इंद्रियांचे अंशरूपे आहेत. निर्वेशवादी जीवांना इंद्रिय का असतात हे समर्पकपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रियरहित किंवा निराकार असे संबोधण्यास उत्सुक असतात. सर्वांच्या हृदयांमध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात, पण शुद्ध भक्तांच्या बाबतीत मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात. या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात, म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे. भगवंतांना त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत. उदाहरणार्थ, त्यांचे नाव मधुसूदन आहे, कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला. त्यांचे नाव गोविंद आहे, कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात. त्यांचे नाव वासुदेव आहे, कारण ते वसुदेवपुत्र म्हणून अवतारित झाले. त्यांचे नाव देवकीनंदन आहे, कारण त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केला. त्यांचे नाव यशोदानंदन आहे, कारण त्यांनी वृंदावनामध्ये आपल्या बाल्यलीला यशोदा मातेबरोबर केल्या. त्यांचे नाव पार्थसारथी आहे, कारण आपला मित्र अर्जुन यांचा सारथी म्हणून काम केले. तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले, म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले. या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे, कारण विविध प्रकारच्या यज्ञयागांसाठी त्याच्या थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले. याप्रमाणे भीमाला वक्रोदर म्हटले आहे, कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबासुरांच्या वधासारखी अतिशय कठीण कार्य करू शकतो, त्याप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत असे. म्हणून पांडव पक्षातील आरंभी भगवंतांनी वाजविलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखांद्वारे उत्पन्न झालेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले. विरुद्ध पक्षामध्ये महत्त्वपूर्ण असे काहीच नव्हते. या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मीदेवीही नव्हती, म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती. या शंखनादात एक खोल संदेश आहे. श्रीकृष्ण म्हणजे ऋषिकेश, म्हणजेच इंद्रियांचे स्वामी. याचा अर्थ असा की धर्माच्या मार्गावर चालायचे असेल तर प्रथम आपल्या इंद्रियांवर नियंत्रण आवश्यक आहे. अर्जुन म्हणजेच धनंजय, म्हणजे फक्त धन जिंकणारा नाही, तर सद्गुणांची संपत्ती जिंकणारा योद्धा. भीम म्हणजेच प्रचंड शक्तीचे प्रतीक. धर्मासाठी उभे राहण्यासाठी अथाह शक्ती आणि धैर्य आवश्यक आहे. हा शंखनाद म्हणजे केवळ आवाज नव्हता, तो होता आत्मविश्वासाचा
आणि धर्मनिष्ठेचा उद्घोष. आता पाहू या श्लोकाचा आजच्या जीवनाशी लागणारा संदर्भ. आज आपले कुरुक्षेत्र वेगळे आहे. ते रणांगण बाहेर नाही, ते आपल्या मनात आहे. दररोज आपल्याला योग्य आणि अयोग्य यामध्ये निवड करावी लागते. कधी भीती आपल्याला मागे ओढते, कधी मोह आपल्याला निर्णयावर परिणाम करतो. अशा वेळी आपल्यालाही एक शंखनाद करावा लागतो, आत्मविश्वासाचा, सत्याचा आणि संयमाचा. आपल्या जीवनात श्रीकृष्णासारखी विवेकबुद्धी, अर्जुनासारखी निष्ठा आणि भीमासारखे धैर्य असेल तर कोणतेही कुरुक्षेत्र जिंकणे अशक्य नाही. शंखनाद म्हणजे सुरुवात प्रत्येक नव्या दिवसाची, प्रत्येक नव्या निर्णयाची. प्रश्न इतकाच आहे की आपल्या जीवनात आज कोणता शंख घुमणार आहे, भीतीचा की विश्वासाचा? निर्णय आपलाच आहे. भगवद्गीतेचा हा संदेश आपल्या अंतःकरणात साठवूया, विचारांमध्ये उतरवूया आणि जीवनात जगण्याचा प्रयत्न करूया. मी रागिनी पुन्हा भेटेन एका नव्या गीता संदेशासह. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.